हो, 2008 साली त्यावेळेस मला आठवतंय अजितदादांचा जुलै महिन्यामध्ये वाढदिवस असतो आणि मी सिद्धिविनायकाचा भक्त आहे. दादरला राहत असताना मी सुद्धा पायी सिद्धिविनायकाला जायचो कबूतरखान्याजवळनं आणि नंतर मग व्यवसायामध्ये जेव्हा चांगलं नाव झालं, एक रिअल इस्टेट किंवा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये नाव आमच्या कंपनीचं झालं आणि त्यानंतर पैसे हातामध्ये आले. अजितदादांवर प्रचंड प्रेम, कारण अजितदादा नेहमी आम्हाला मार्गदर्शन करायचे, सहकार्य करायचं. मी युथ काँग्रेसमध्ये होतो, NSY या विद्यार्थी संघटनेचं काम करायचो आणि अजितदादांचा वाढदिवस, तर अजितदादांना काहीतरी भेट द्यायला हवं असं मला वाटतं. आणि अचानक त्या दिवशी सिद्धिविनायकाला गेलेलो असताना सिद्धिविनायक मंदिरामध्ये भक्तांनी ज्या काही गोष्टी दिलेल्या असतात त्याचा लिलाव होत असतो, सोन्याचे दागदागिने किंवा इतर गोष्टी. आणि अचानक त्या दिवशी कोणीतरी एक मोबाईल, साधा मोबाईल होता परंतु तो रत्नजडित आहे असं, म्हणजे ते असं तो मोबाईल होता, तो लिलावामध्ये मला विचार आला की चला आपण घेऊन टाकू आणि तो मला लिलावामध्ये मिळाला. आता तो मोबाईल मिळाला तर द्यायचा कोणाला, तर अजितदादांना द्यायचा. म्हणून अजितदादांना मला विचारलं मीडियाने तिकडे, अरे ह्या मोबाईल कोणासाठी घेतला? बोलो उद्या दादांचा वाढदिवस आहे तर दादांना गिफ्ट द्यायला हा मोबाईल घेतला, कारण सिद्धिविनायकाचा आशीर्वाद त्यांनाही मिळायला हवा. आणि मग त्यांना तो मी मोबाईल दिला. पण काही लोकांनी 8-10 कोटी रुपये खर्च करून प्रसिद्धी मिळाली नव्हती, तेवढी प्रसिद्धी मला त्या मोबाईलच्या माध्यमातून मिळाली आणि आतापर्यंत लोक लक्षात ठेवतात.